शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम उमा पार्वती पते हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा 15 मार्च प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रीचा शुभ संयोग, बुधवारचा प्रदोष व शिवरात्रीचे दुर्मिळ महाउपाय. भगवान विष्णूने गरुडाला सांगितले, प्रदोष व्रत अत्यंत प्रभावी उपाय. आपल्याला लागलेले दोष, भोग, तळतळात आपली प्रगती होऊन देत नाही. म्हणून एक काम नक्की करा. आपल्या जीवनात संकटे येतात, अडथळे निर्माण होतात, कधी आरोग्य, कधी धन, तर कधी घरात कलह. पण हे सर्व टाळण्याचा एक अद्भुत उपाय महाशिवपुराणात सांगण्यात आलेला आहे आणि तो आहे प्रदोष व्रत. विशेष म्हणजे प्रदोष व्रत म्हणजे शरीराचा संयम, मनाला भक्ती आणि आत्म्याला शिवाची जोडणारी शक्ती आहे. या व्रताचे नाव एकूणच नकारात्मक शक्ती पळून जातात असा आपल्या शास्त्रामध्ये आवर्जून म्हटले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत शिव महापुराणानुसार प्रदोष व्रताचे प्रभावी तोडगे, कोणते उपाय केल्याने शुभकृपा मिळते, कोणी हे व्रत करावे आणि प्रदोष व्रत केल्याने आयुष्यात काय काय बदल घडू शकतात. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि अशा अद्भुत आध्यात्मिक माहितीच्या व्हिडिओसाठी आध्यात्मिक शिवपुराण चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. प्रदोष व्रताचे वर्णन महाशिवपुराणात अत्यंत गूढ, आध्यात्मिक आणि प्रभावी रीतीने केलेले आहे. भगवान विष्णूंनी गरुडाला प्रदोष व्रताचे रहस्य सांगताना त्यांच्या फलश्रुतीचा विशेष उल्लेख केलेला आहे. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी गरुडाला असे सांगितले, हे गरुड, प्रत्येक पक्षाच्या त्रयोदशी तिथीला संध्याकाळच्या प्रदोष काळात जे माझा व माझ्या अर्धनारीश्वर रूपातील शिवाचा व्रत करतो, त्या जीवाचे जन्म मरण संपते आणि तो दिव्य लोकात स्थान प्राप्त करतो. भगवान श्री विष्णू सांगितलेली प्रदोष व्रताची माहिती. 1. त्रिकाळ स्मरणा श्रेष्ठ काळ प्रदोष काळ. बघा, साय प्रकाशे प्रदोषेय पूजेत शंकरम सदा सप्तजन्मन पाप तत्क्षणात नशती ध्रुवम. भगवान श्री हरी विष्णूंनी सांगितले की सायंकाळचा प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या 48 मिनिट आधीपासून 48 मिनिटापर्यंत हा काळ देवांचा प्रबोधन काळ आहे आणि त्यावेळी शिवपूजन केल्यास 7 जन्मांची पापे नष्ट होतात. 2. तसेच चैत्र महिन्यामध्ये प्रदोष व्रत करणाऱ्याला विष्णुपद प्राप्त होतो. विष्णू गरुडाला स्पष्ट सांगितले की जो भक्त प्रदोष व्रत करतो त्याने माझं म्हणजेच विष्णूचं व्रत केलं असं मानलं जातं, कारण शिव म्हणजे माझे दुसरे रूप आहे. हा विचार देवतत्व पार करून हरिहर एकच हे तत्व मानतो. 3. रोग, शोक, दोष, दारिद्र्य यांचे विनाशक. भगवान श्री हरी विष्णूंनी सांगितले की प्रदोष व्रत हे सर्व दोष, रोग, क्लेश, वाईट प्रवाहांचा प्रभाव आणि दारिद्र्यांचे निवारण करतात. गरुड पुराणात हे व्रत ग्रहशांतीसाठी, विशेषतः कालसर्प व पितृदोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले गेले आहे. 4. स्त्री, पुरुष, ब्राह्मण, क्षत्रिय, व्यापारी, शूद्र सर्वांसाठी विष्णूंनी गरुडाला सांगितले की हे गरुड, हा व्रत कोणताही पाळू शकतो. स्त्री, पुरुष, ब्राह्मण, स्त्रीधन गमावलेला, दारिद्र्य गर्भात न जाऊ देणारा शकणारा सर्वांनाच फळ मिळतं, जर त्याने श्रद्धा आणि संयम ठेवून केले तर. 5. शिवपूजेचा अर्थ. विष्णू पूजेसारखाच विष्णूंनी शेवटी एक सुंदर विधान केलं. जो शिवाला प्रदोष काळी पूजतो तो माझ्यावरचं प्रेम करतो. शिव आणि मी एकच आहे, कारण तत्वज्ञानी जाणतात की आम्हा दोघात भेद नाही. आता बघा, प्रदोष व्रताची सांगितलेली एक छोटीशी कथा बघूया. एकदा एक चांडाळ अस्पृश्य जंगलात राहत असे. तो पापी जीवन जगत होता. हिंसा, चोरी, मद्यपान यामध्ये त्याचं काळजाळ होतं. एकदा त्याला भूक लागली आणि अन्न शोधता शोधता तो एका शिवमंदिराजवळ गेला. तिथे त्याला काहीच मिळालं नाही, पण थोडीशी विश्रांती मिळावी म्हणून तो मंदिराच्या ओट्यावर झोपला. त्या दिवशी प्रदोष व्रत होता आणि प्रदोष काळ सुद्धा चालू होता. त्या चांडाळाला चुकून मंदिराच्या शिखराला बेलाचे पान आणि जल झरते थेट शिवमंदिरावर पडतं. त्या एका कृतीने, शिवकृपेने त्याला पुण्य प्राप्त झालं. त्या पुण्यामुळे त्याचं मरण शांततेने झालं आणि तो यमदूताऐवजी विष्णुदूताद्वारे शिवदूताद्वारे प्रकाश प्रांतात नेला गेला. त्याच जीव शिवधामात नेण्यात आला, म्हणजे वैकुंठाला गेला. बघा, ज्या व्यक्तीने अज्ञात प्रदोष काही शिवपूजा केली त्यालाही मोक्ष प्राप्त झाला. तर बघा, भक्त जो भक्ती श्रद्धेने व्रत करेल त्याचे काय होईल तर चूक केवळ देव नाही, तो तत्व आहे आणि ते तत्व जागवण्यासाठी प्रदोष व्रत हा एक सोपा उपाय आहे. आपण अत्यंत प्रभावशाली मार्ग आहे. गरुड पुराणामध्ये जिथे सांगतो की ज्याने प्रदोष व्रत केलं त्याला शिव साक्षात भेटतो, तिथे आपण का थांबायचं.
तर मैत्रिणींनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिव्यता, समाधान आणि शिवकृपा हवी असेल तर हे प्रदोष व्रत नक्की अंगीकारा आणि जीवनात बदल नक्की अनुभव घ्या. पुढे जाण्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनाही संपूर्ण माहिती बघायला मिळेल. तर आता बघा, प्रदोष व्रत म्हणजे काय. त्रिकाळी पवित्र काळातील सर्वोच्च काळ, हर हर महादेव हरिविष्णूंच्या एकात्म ज्ञानाचा मार्ग, मोक्षाची गुरु किल्ली, सर्व पापापासून मुक्त करणारा तपश्चर्याचा अत्यंत प्रभावी प्रकार. आता गरुड पुराणातील प्रदोष व्रताचे रहस्य व फायदे. एक, प्रदोष व्रताचे गरुड पुराणातील महत्त्व. गरुड पुराणात सांगितलेले आहे की प्रदोष व्रत केल्याने शिवाची साक्षात दर्शन प्राप्त होते. हे व्रत पापनाशक आहे. जन्मोजन्मीचे पाप आणि पूर्वजन्मातील दोष दूर होतात. 2, शिवलिंगावर बेलपत्र, जल व दूध अर्पण करून संध्याकाळी पूजन केल्यास मनोकामना पूर्ण होते. प्रदोष व्रत कोणी करावे व ज्यांच्या कुंडली शनी, राहू, केतूचे दोष आहेत, सतत नकारात्मक भीती, मानसिक तणाव जाणवतो, संतती प्राप्ती, विवाह, धनप्राप्ती किंवा आरोग्याच्या अडचणी आहेत, अशांनी अवश्य हे व्रत करावं. महिलांनी संकल्प करून हे व्रत केल्यास घरात शांतता आणि समाधान येते. प्रदोष व्रताचे मुख्य फळ व लाभ. शिवकृपा प्राप्त होऊन पापमुक्ती मिळते. 4, गरुड पुराणात नमूद काही प्रभावी तोडगे. प्रत्येक उपाय प्रदोष व्रताच्या दिवशी केल्यास अधिक फलदायी ठरतो. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून ओम नमः शिवाय 118 वेळा जप करा. बघा, इथे 108 वेळा न करता 118 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. बघा, आपण प्रदोष व त्या दिवशी नेहमी बेलपत्राच्या वृक्षाखाली किंवा शिवलिंगावरती 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो. परंतु चैत्र महिन्यातील या प्रदोषला विशेष असे महत्त्व आहे आणि या दिवशी शिवरात्र सुद्धा आलेले आहे. तर या दिवशी आपल्याला पिंपळाच्या वृक्षाखाली बसून 118 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. कितीही मोठ्यातील मोठं संकट, दुःख नष्ट होऊन नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. शिवलिंगावर काळे तिळ अर्पण करा. पूर्वजांचे दोष, पितृ दूर होतात. संध्याकाळी एक तांदळाचा अखंड तुकडा घेऊन शिवाय नमः मंत्राचा 108 वेळा जप केल्यास घरात शांतता, सुख, समाधान येते. 4, कालसर्पयोग असल्यास व्यक्तीने प्रदोष व्रताच्या दिवशी नाग-नागिन प्रतिमेला दूध अर्पण करावं. योगाचा नाश होतो. स्त्रियांनी केशर व पाण्याने शिवाभिषेक केल्यास संतती योग तयार होतो. गरिबी किंवा ब्राह्मणास सायंकाळी भोजन व दक्षिणा द्या. मृत पूर्वज तृप्त होतात. पितृ आशीर्वाद मिळतो. स्त्रियांनी आणि पुरुषांनी प्रदोष व्रत करताना थोडेसे वेगळे नियम, भावना आणि उपाय पाळावे, कारण त्यांचं शरीर, मन आणि सामाजिक कर्तव्य वेगवेगळे असते. स्त्रियांसाठी प्रत्येक व्रत करण्यासाठी सकाळपासून शुद्ध राहा. शुभ्र पांढरे वस्त्र परिधान करावं, अलंकार टाळावेत. तसेच स्त्रियांनी व्रताच्या दिवशी केस न धुणे, रंगसंगतीचे कपडे न घालणे. विशेष करून स्त्रियांनी सौभाग्य टिकवा म्हणून सोमप्रदोष केल्यास फलदायी ठरते. प्रत्येक सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला सोमप्रदोष म्हणतात. या दिवशी व्रत केल्याने स्त्रियांचा सौभाग्यात वाढ होते. पतीचं आरोग्य, कुटुंबात सुसंवाद विशेष करून लाभतो. चैत्र महिन्यातील शिवरात्र आणि प्रदोष दिवशी स्त्रियांनी प्रदोष व्रत करून बेलपत्रावर ओम नमः शिवाय हरिहरेश्वराय नमः लिहून भगवान शिवाला हे बेलपत्र अर्पण करावे. पतीच्या अडचणी संपतात. जर संतान प्राप्तीच्या इच्छेने हे व्रत करत असाल, ज्यांना अपत्य होत नाही, त्यांनी प्रदोष व्रत करून शिवलिंगावर केवड्याचे फूल व्हावे आणि ओम नमः शिवाय शंकराय पुत्र दायकाय नमः हा मंत्र जप करा. रात्रभर शिवध्यान करावे. स्त्रियांना रात्रभर मंदिरात थांबू शकत नसतील तर त्यांच्या घरच्या शिवमंदिरात किंवा शिवलिंगाजवळ बेलपत्राच्या वृक्षाजवळ शिवपंचाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करावा. बघा, आता पुरुषांसाठी हे विशेष प्रकारचे नियम बघूयात. आजचा प्रदोष हा बुध प्रदोष आणि शिवरात्र असे 2 शुभ संयोग जुळून आलेले आहेत. म्हणून उपवास आणि कर्मशुद्धीचा संयोज, फक्त अन्न त्याग न करता दिवसभर मौन, ब्रह्मचार्य आणि सेवा याचं पालन केल्यास व्रत अत्यंत प्रभावी होतं असं म्हटलं जातं. तसेच गुरु, शनी किंवा कालसर्प दोष असल्यास शनी प्रदोष, विशेष जेव्हा शनी प्रदोष येतो तेव्हा शनी प्रदोष हे व्रत केल्यास ग्रह, वाद, कोर्ट केस, अपघातात म्हणून 11 शनी प्रदोष व्रत करून शिवलिंगावर काळ्या तिळाचा अभिषेक करावा. ऋणमुक्तीसाठी प्रदोष व्रत. शिवाचा दारिद्र्य दहन स्तोत्र म्हणजे दारिद्र्य दहन स्तोत्र म्हणावं. ओम ऋण मोचक शिवाय नमः 108 वेळा जप करा. दोघांसाठी समान गोष्टी. संध्याकाळी 4:30 ते 6:30 या प्रदोष काळामध्ये शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, दीप अर्पण करावे. शिवतांडव स्तोत्र, लघु रुद्र पठण शक्य असल्यास 1 किंवा पठण किंवा श्रवण करा. अन्नदान व तूपदान
करा. संध्याकाळी विशेष करून पुरुषांनी गरजू व्यक्तीला अन्न देणे अत्यंत पुण्यकारी मानले जातं. विशेष या व्रतादिवशी तूप दान केल्यास जीवनात नसलेल्या गोष्टी सुद्धा प्राप्त होतात असे म्हटले जाते. आता महाशिवपुराणामध्ये सांगितलेले प्रदोष व्रताचे आणि शिवरात्रीचे अत्यंत प्रभावी उपाय. 1. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि ओम नमः शिवाय 108 वेळा जप करा. स्पष्टीकरण: पिंपळ वृक्ष ब्रह्म, विष्णू आणि शिव यांचं त्रिदेव रूप मानलं जातं. यांच्या मुळाशी शिवतत्व असतात. प्रदोष काळात या झाडाजवळ दिवा लावल्याने घरातील दोष, अपशकुन, कर्ज दोष दूर होतात. शिव महापुराणात असे म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये सातत्याने वाद होत असतील तर त्यांनी 3 प्रदोष व्रतांना पिंपळ वृक्षाजवळ दिवा लावून 118 वेळा ओम नमः शिवाय जप केला आणि नंतर बेलपत्राच्या वृक्षाखाली एक दिवा लावला आणि महामृत्युंजय मंत्राचा एक जप केल्यास धन दारिद्र्य नष्ट होऊन धनलाभ वाढतो. मनातील भीती काळजी दूर होते. नवीन संधी, विवाह योग आणि प्रमोशन सुद्धा सहज प्राप्त होते. 2. शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करा. पितृदोष शांतीसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. शाळेतील काळे तीळ हे पवित्र मानले जातात. हे पूर्वजांचे प्रिय अन्न आहे. प्रदोष काळी शिवलिंगावर तीळ वाहिल्यास पितर तृप्त होतात. त्यातल्या त्यात आज चैत्र महिन्यातील प्रदोष आणि शिवरात्र असल्यामुळे या दिवशी हा उपाय स्त्री पुरुषांनी दोघांनीही करावा. महाशिवपुराणात असे म्हटले आहे की घरात पिढ्यानपिढ्या एकच आजार पुन्हा पुन्हा येत असेल त्यांनी घरच्या घरी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करून पितृस्मरण करावे आणि त्या आजाराला कायमचा आळा बसला जाईल अशी प्रार्थना करावी. 3. शिवाय नमः मंत्र 108 वेळा जप करा आणि तांदळाचा नैवेद्य द्या. म्हणजेच काय तर एक तांदळाचा तुकडा, तांदूळ हे शुद्धतेचे प्रतीक आहे. शिवाय तांदळाचा नैवेद्य अर्पण केल्यास आणि जप केल्यास घरात देवबल वाढते. हा उपाय दर गुरुवारी केला तर अतिशय उत्तम. तुम्हाला प्रत्येक गुरुवारी शक्य नसेल तर प्रदोष आणि शिवरात्री ज्या दिवशी एकत्र येते त्या दिवशी तरी निदान उपाय आवर्जून करा. हा उपाय केल्याने विवाह जमत नसेल तर विवाह जमतो. उत्तम स्थळ प्राप्त होते. 4. कालसर्पयोग असलेल्या व्यक्तीने नाग नागिन मूर्तीमध्ये दूध अर्पण करावे. गरुड पुराणात असे म्हटले आहे की नागदोष व कालसर्प योगाच्या शांतीसाठी हे श्रेष्ठ उपाय सांगितले आहेत. शिवलिंग सोबत नाग नागिनची पूजा केल्यास दोष निवळतो. शक्य असल्यास अमावस्ये दिवशी सुद्धा हा उपाय करावा. फक्त नाग आणि नागिन यांना थोडेसे दूध अर्पण करून त्यांची विधिवत पूजा करावी. महाकाल सर्पदोष समाप्त होतो. 5. स्त्रियांनी ते सर्व पाण्याने अभिषेक करावा. जास्तीत जास्त ज्या स्त्रियांना संतती होत नसेल तर संतती प्राप्तीसाठी केशर व शुभ पवित्र मानले जातात. पाण्यात केशर मिसळून अभिषेक केल्यास गर्भसंपत्ती व मातृत्व लाभते. चैत्र महिन्यातील प्रदोष दिवशी आणि शिवरात्री दिवशी प्रदोष काळामध्ये केशर मिश्रित जलाने शिवाचा अभिषेक केल्यास काही गर्भ राहत नसेल तर गर्भ राहण्याची शक्यता असते. फक्त श्रद्धा आहे, विश्वास ठेवून हा उपाय करावा. 6. गरजूंना संध्याकाळी भोजन व दक्षिणा द्या. पितृसंतोषासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. गरुड पुराणात सांगण्यात आलेले आहे की पितर केवळ त्यांच्या इच्छानुसार नाही तर गरिबींची सेवा केल्यास सुद्धा तृप्त होतात. प्रदोष व्रता दिवशी ब्राह्मण गरिबाला संध्याकाळी जेवण व दक्षिणा दिल्यास त्यांच्या आशीर्वादाने संपूर्ण अडथळे दूर होतात. असे म्हणतात की प्रदोष दिवशी प्रदोष काळात भिक्षुकांना अन्नदान केले तर कोर्ट प्रकरण सुद्धा दूर होते. 7. जर एखाद्या व्यक्तीची चिडचिड होत असेल, छोट्या छोट्या गोष्टीवरून क्रोध करत असेल किंवा घरामध्ये बेटी असेल, पती असेल, पत्नी असेल, सासू सासरे असतील, थोड्या थोड्या गोष्टीवर लगेच क्रोध होत असतील, तर बोलण्याचे भान राहत नसेल तर शब्दाचे बाण चालत असतील, चैत्र महिन्यातील प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये बेलपत्राच्या पेक्षा वृक्षाखाली तुमच्याकडे जर कुठले पान असेल, खायचं पान असेल खायचं पान घ्या, नसेल पिंपळाचे पान असेल पिंपळाचे पान घ्या, जर तुमच्याकडे बेलपत्राचे पान असेल तर ते घ्या. पण आवर्जून सोमवारी प्रदोष शिवरात्री दिवशी बेलाचे पान तेवढे तोडू नये. त्या पानावर थोडेसे मध आणि फक्त 7 अखंड तांदूळ लावून एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि हातामध्ये थोडेसे जल घेऊन त्या बेलपत्राच्या वृक्षाखाली देवादिदेव महादेवाचे स्मरण करून अर्पण करत त्या व्यक्तीचे म्हणजे जो व्यक्ती सतत चिडचिड छोट्या छोट्या गोष्टीवरनं करतो तर त्या व्यक्तीचे स्मरण करून अर्पण करा. तर बघा 3 प्रदोष व्हायच्या तुम्हाला नक्की अनुभव येईल. तर मैत्रिणी, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.